वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 99 क्रमांकाच्या ओव्यांचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 100 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये जे वर्णन करतायत त्याचं निरूपण माऊली करताना दिसतायत, ज्यामध्ये योगारूढ पुरुष कसा ओळखावा, योगारूढ पुरुषाची लक्षणं काय, योगारूढ पुरुषाची अंतरंग अवस्था काय असते याचं साधारणपणे भगवंत वर्णन करताना दिसतायत। आणि भगवंतानं केलेल्या वर्णनाचं विस्तारित असं रूप आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न ज्ञानोबाराय करताना दिसतायत। या दोघांच्याही भाष्याची, विचारांची, मांडणीची चर्चा आपण या निरूपणाच्या निमित्तानं करत आहोत, ज्यामध्ये माऊलींनी वर्णन करताना निर्गुण निराकार अशी जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त झाल्यामुळं हा योगारूढ पुरुष हा कसा साम्यावस्थेला पोहोचलेला आहे हे सांगत असताना त्याच्या साम्यावस्थेच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या बाजू, वेगवेगळे अंग इथं माऊली स्पष्ट करताना दिसत होते। तेच जे निरूपण आहे ते पुन्हा क्रमशः माऊलींनी पुढच्याही ओव्यांमध्ये मांडलेलं आहे। 100 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची सैंघ सृष्टी परी तो एक वाचोनी गोठी दुजी नाही। अर्थात वस्त्राकडे पाहिले असता ती सर्व तंतूंचीच सृष्टी म्हणजे रचना आहे असे आढळते, परंतु तो एक पट म्हणजे तंतू वाचून दुसरे काही नाही। तंतूचीच सृष्टी म्हणजे रचना आहे असे आढळते, परंतु तो एक पट म्हणजे तंतू वाचून दुसरे काही नाही। या संबंध जगताची जी रचना आहे ती रचना मांडण्याचा प्रयत्न इथं भगवंतानं केलेला आहे, ज्ञानोबारायांनी केलेला आहे। जगाच्या या रचनेचा विचार मांडताना अनेक साधू संतांनी, अभ्यासकांनी, दार्शनिकांनी सुद्धा आणि वैज्ञानिकांनी सुद्धा वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत। त्या सिद्धांतांमध्ये आपल्याला बराचसा भेद जरी दिसत असला तरी त्या भेदांमधलं साम्य सूत्र जर आपल्याला शोधता आलं तर या जगाच्या, या सृष्टीच्या एका मोठ्या रहस्याचा अनुभव, साक्षात्कार आपल्याला होणार आहे। आणि म्हणून हे सगळेजण या सृष्टीच्या रचनेबद्दल काय म्हणतात तो विचार तितकाच उद्बोधक, मनोरंजक अशा प्रकारचा आहे। विज्ञानाचं असं म्हणणं आहे की आधी सगळं काही गोलच होतं आणि त्या गोलामध्ये प्रचंड असा स्फोट झाला आणि स्फोट होऊन त्या एकाच गोलाचे वेगवेगळे तुकडे इतरत्र पसरले आणि त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा तयार झाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची चुंबकीय शक्ती तयार झाली आणि म्हणून हे तुकडे किती जरी विखुरले दूरपर्यंत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं चुंबकीय आकर्षण तयार झालं आणि त्या आकर्षणाला कारण ठरणारं एक विशिष्ट असं वातावरण त्या वेगवेगळ्या दगडांमध्ये, त्या वेगवेगळ्या दगडाच्या तुकड्यांमध्ये तयार झालं आणि ते जे काही आहे त्याचं नाव ही सृष्टी असं त्यांनी म्हटलंय। आता ज्या गोलाकार अशा दगडाची त्यांनी कल्पना केलेली आहे, गोलाकाराची त्यांनी कल्पना केलेली आहे, तो गोलाकार कशाने बनलेला होता वगैरे तो विज्ञानाचा खूप सूक्ष्म असा भाग आहे। अजूनही विज्ञान त्याच्या अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचलंय असं म्हणता येणार नाही। बिग बँग थिअरी नावाचा एक मोठा प्रयोग जगातल्या वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन केला होता, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स या अणूंवर एक कृत्रिम प्रकारची अशी रचना तयार करून, आपल्याला हवा तसा त्यांच्यावरती प्रभार तयार करून सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वीची स्थिती कृत्रिमरित्या त्या प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आली आणि त्या
कृतीतून, त्या प्रयोगातून जे निष्फळ झालं, जे समोर आलं, ते हे होतं की या सगळ्या सृष्टीच्या मुळात एक कण आहे, जो कण या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीला कारण ठरला, तोच कण या सगळ्या सृष्टीतल्या सजीव निर्जीव कणांमध्ये आहे. दृश्यांमध्येही तोच कण आहे आणि अदृश्यामध्येही तोच कण आहे. ज्याला आपण अदृश्य म्हणतो, या जगामध्ये अदृश्य असं काहीच नाही विज्ञानाच्या भाषेत. फक्त जे अदृश्य आहे ते दृश्य होण्यासाठी लागणारी उपकरणं आपल्याकडे नाही आहेत. हवा नाही म्हणता येत नाही, डोळ्यांना दिसत नसली तरी ती आहे. पण हवा बघायचंच ठरवलं तर आपण विशिष्ट परिमाणं यंत्र वापरून हवा बघू शकतो. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असं सहज दिसत नाहीत, पण तरी ते आहेत, कारण विशिष्ट यंत्रांच्या माध्यमातून आपण त्यांना बघू शकतो. त्या तिघांमध्ये विशिष्ट असे काही संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, आणि त्याच प्रकारचे ऋणानुबंध अगदी बारीक अशा कणांमध्ये आणि सबंध सृष्टीतल्या कणांमध्ये अस्तित्वात आहेत. ते सगळं सारखं आहे. अशा प्रकारे सृष्टीचं वर्णन विज्ञानवाद्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. आध्यात्मिकवाद्यांनी या सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन करताना वेगवेगळ्या प्रकारे ते वर्णन केलं. अध्यात्मवाद्यांची अशी कल्पना आहे की या सृष्टीची जी निर्मिती सहजपणे झाली असं विज्ञान म्हणतं, तर ती सहजपणे झालेली नसून ती एका चैतन्याच्या इच्छेतून झालेली आहे, वासनेतून झालेली आहे, भावनेतून झालेली आहे, असं अध्यात्मवाद्यांचं म्हणणं आहे. आणि विज्ञानवाद्यांच्या मते या सगळ्या सृष्टीमध्ये जे कण आहेत, ज्यांना ते दैवी कण म्हणतात, एनर्जी म्हणतात, ऊर्जा म्हणतात, त्या ऊर्जेलाच अध्यात्माच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हटलंय. काहींनी त्यांना परमात्मा म्हटले, काहींनी ईश्वर म्हटले, काहींनी अल्लाह म्हटलं असेल. वेगवेगळे शब्द लोकांनी वापरले असतील, पण त्या अस्तित्वाला ऊर्जावान अस्तित्व असं सगळ्यांनी संबोधलेलं आहे. या सृष्टीमध्ये असं एकही अस्तित्व नाही, कण सुद्धा नाही की ज्याच्यामध्ये तो नाही, असं अध्यात्मवादीही म्हणतात आणि विज्ञानवादीही म्हणतात. आणि या सबंध सृष्टीमध्ये पसरलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या वर्णनाची, या सृष्टीच्या अस्तित्वाच्या वर्णनाची वेगवेगळी पद्धत आपल्याला संतांनी वापरलेली दिसते. माऊलींनी त्यातलंच एक उदाहरण दिलंय. माऊलींनी दिलेलं हे उदाहरण आधीच्याही अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला सापडतं, ज्याच्यामध्ये ब्रह्माच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यातलंच एक वर्णन आहे की या सगळ्या सृष्टीची निर्मिती एका कापडासारखी आहे, धाग्यासारखी आहे. हे फक्त उदाहरणासाठी त्यांनी समजून देण्याचा प्रयत्न केलाय. जसा आपल्याकडे कपडा आहे, माझ्या अंगावरती कपडा आहे, तुम्हाला बघताना हा कपडा दिसतोय, त्या कपड्याचा आकार दिसतोय, आणि जो आकार दिसतोय, ज्याला हा ड्रेस दिसतोय, तो याला ड्रेसच बोलणार, तो ह्याला कपडाच बोलणार. पण थोडंसं सूक्ष्मपणे या कपड्याचा विचार करायचं ठरवलं तर या कपड्यांमध्ये फक्त आणि फक्त तंतू आहेत, धागे आहेत. धाग्यांशिवाय या कपड्यामध्ये दुसरं काहीही नाही. म्हणून याला कपडा म्हणण्याऐवजी धाग्यांच्या विशिष्ट रचनेचा संचय असं म्हटलं तर ते अधिक योग्य होईल, अधिक सत्याच्या ते जवळ जाईल. कारण या कपड्यामध्ये, या म्हणजे जगातल्या कोणत्याही कपड्यामध्ये धाग्यांशिवाय, तंतूशिवाय दुसरं काहीच नसतं. तंतू एकच असतो, तो उभ्या आडव्या पद्धतीनं विणलेला असतो. म्हणून सूक्ष्मपणे विचार केला तर सत्य काय आहे, तर धागा हे सत्य आहे. आणि भास काय आहे, तर कपडा, रंग, शर्ट, पॅन्ट, साडी वगैरे वगैरे जे तुम्ही त्या कपड्याचं बनवाल, ते जे वेगवेगळं आपल्याला दिसतंय तो केवळ भ्रम आहे. सत्यत्व बघायला जाल तर या सगळ्यांमध्ये एकच एक धागा आहे. तसं या सबंध सृष्टीमध्ये जे जे काही वेगवेगळं दिसतंय, जे जे काही निराकार, आकार, साकार दिसतंय, चर अचर जे जे दिसतंय, अदृश्य दृश्य जे जे दिसतंय, ते सगळं आणि सगळं परमात्माच आहे. थोडा सूक्ष्म विचार केला, थोडा आत जाऊन विचार केला तर परमात्म्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही असं अध्यात्मवाद्यांचं म्हणणं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी या कपड्याचं आणि तंतूंचं उदाहरण दिलंय. माऊली तेच सांगतायत, घापे पटा माझी दृष्टी. घापे म्हणजे घालणे, पटा माझी म्हणजे कपड्याच्या पटावर, पडद्यावर जर नजर टाकली, दिसे तंतूंची सैंग सृष्टी. सैंग शब्दाचा अर्थ आहे सर्व.
बारकाईनं ज्यानं पटाकडं बघितलं, कपड्याकडं बघितलं, तर त्याच्या असं लक्षात येतं की कपडा म्हणजे कपडा नसून ती तंतूंची संग सृष्टी आहे. पूर्णपणे तंतूंचंच ते जग आहे, धाग्यांचं जग आहे. बारीक 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 असे तंतू तिथं एकमेकांमध्ये मिसळलेत. जो बारकाईनं बघतो त्याला तंतू दिसतात आणि जो स्थूलपणे बघतो, दुरून बघतो, त्याला कपडा दिसतो. जो सामान्य दृष्टीचा आहे त्याला हे सगळं जग आकाराचं दिसतं, वेगवेगळं दिसतं, भिन्न भिन्न दिसतं, वेगवेगळ्या रंगांचं, वेगवेगळ्या आकाराचं, वेगवेगळ्या रूपाचं, वेगवेगळ्या आवाजांचं असं हे जग त्याला दिसतं. पण जो सूक्ष्मपणे आत शिरलाय त्याला या सगळ्या वेगवेगळ्या धाग्यांमध्ये एकच एक तंतू दिसतो, सगळ्या कपड्यांमध्ये केवळ तंतू दिसतो. तसं योगारूढ पुरुषाला सबंध जगामध्ये परमात्माच दिसतो, कारण तो या आकाराच्या मागं असलेल्या निराकाराला पाहतो, आकाराला घडवणाऱ्या निराकाराला तो पाहतो. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स या 3 कणांची निर्मिती ज्या आणखी एका मूलभूत कणापासून झालेली आहे, ज्या कणामध्ये या 3ही कणांचे गुण आहेत, त्या कणाला दैवी कण असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच दैवी कणानं हवा बनली, त्याच दैवी कणांनी पाणी, दगड वगैरे सगळं जे या जगात आहे ते सगळं त्या एका कणानं बनलंय. तो कण नाही अशी वस्तू नाही, मग ती दिसणारी असो किंवा न दिसणारी. हा जो वैज्ञानिक सिद्धांत आहे तोच वैज्ञानिक सिद्धांत माऊलींनीही इथं मांडलाय. माऊली म्हणतायत सूक्ष्मपणे बघायला गेलं तर कपडा हा धाग्यांचाच भाग आहे, पसार आहे. परी तो एक वाचोनी गोठी दुझे नाही. ज्याचं लक्ष धाग्यावर आहे त्याला हे कळतं की हा कपडा म्हणजे एकाशिवाय दुसरा नाही. कुठंही हात लावा, कुठंही पहा, जिथं हात लावाल, जिथं बघाल तिथं फक्त आणि फक्त धागा आहे. तसे या सृष्टीच्या कोणत्याही टोकावर नजर टाका, ते टोक सुईचं असो किंवा सुईपेक्षा बारीक असो, तिथंही परमात्मा आहे. आणि मोठ्यातलं मोठं टोक पकडा, तिथंही परमात्मा आहे, ब्रह्म आहे. त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही. हे वास्तव सत्य आहे. त्या सत्याला पुढं जोडून माऊली म्हणतायत, ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाण. अर्थात अशा दृष्टीने जगाकडे पाहून त्याचा ज्याने अनुभव घेतला तोच समदृष्टी होय, हे खोटे नव्हे असे समज. माऊली इथं खूप महत्वाचं सूत्र सांगतायत. हे सबंध जग एका ब्रह्मतत्वानी भरलंय. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ही ज्याला प्रतीती आली, याचा ज्याला अनुभव आला, हे ज्याला जाणवलं, हे ज्याला प्रतीत झालं, ज्याच्या संवेदनेला हे कळलं, या सृष्टीमध्ये ब्रह्माशिवाय परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, असा ज्याला अनुभव आला. सगळं काही ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. निराकार ब्रह्म आहे. साकार जी दिसते ती माया आहे. माया हा भ्रम आहे. भ्रमाच्या मुळात गेलात तर तिथं परमात्मा आणि ब्रह्म आहे. हे ज्याला कळलं, माऊली सांगताय तोची समबुद्धी हे अनारिसे. अनारिसे शब्दाचा अर्थ खोटे. तोच समबुद्धी आहे. तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाण. माऊलींनी इथं 2दा नकार वापरलाय. अनारिसे म्हणजे खोटे, नवे म्हणजे नाही. खोटं नाही ही जाण. खोटं ही नकारात्मक गोष्ट आहे आणि नाही ही सुद्धा हा सुद्धा नकारात्मक शब्द आहे. 2 नकारात्मक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सकारात्मक शब्द तयार होतो. शब्द म्हणण्यापेक्षा अर्थ तयार होतो. या 2 नकारात्मक शब्दांमध्ये एक सकारात्मक अर्थ आहे. खोटं नाही हे 2 शब्द जरी नकारात्मक असले तरी या 2 नकारात्मक शब्दामधून खरं आहे हे सत्य सूचित होत असतं. हे सत्य आहे हा अर्थ या 2 नकारात्मक शब्दांतून सूचित होतो. म्हणून शब्द नीट बघा. माऊली सांगताय तोची समबुद्धी, तोच समबुद्धी आहे ज्याला अनुभवाला आलं की सगळी सृष्टी ब्रह्ममय आहे, सगळी सृष्टी परमात्मामय आहे. कपडा जसा धाग्यांनी बनलाय तशी सृष्टी ब्रह्मरूपत्वानं बनली. हे ज्याला कळलं तोची समबुद्धी, तोच समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाण. हे खोटं नाही हे तू ओळख. खोटं नाही म्हणजे सत्य आहे हे तू ओळख असं माऊली सांगतायत.
अनारिसे नवे जाणे, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. अर्थात अशा त्या पुरुषाला तीर्थराज म्हणावे, ज्याच्या दर्शनाने समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. आता माऊली त्या ब्रह्मरूप पुरुषाचं, त्या ब्रह्मरूपत्वाचा अनुभव आलेल्या पुरुषाचं, अर्थात ब्रह्मरूप झालेल्या पुरुषाचं वर्णन करतात. कारण ते चैतन्य ज्याला जाणवलं तो त्या चैतन्याचाच भाग होऊन जातो. हा संतांचा अनुभव आहे. म्हणून माऊली सांगतायत, जयाचे नाव तीर्थ रावो. असा जो योग रूढ पुरुष आहे त्या पुरुषाचं आता वर्णन माऊली करायला निघतात. अर्थात माऊलींच्या आवडीचा विषय, देवाचं वर्णन, भक्तांचं वर्णन हा माऊलींच्या आवडीचा विषय. आता माऊली पुन्हा त्यांचं वर्णन करण्यात गुंतून जाणार, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं वर्णन करणार. हे काही वेगळं सांगायला नको. माऊली पुन्हा त्यांचं वर्णन खूप सुंदर आणि वेगळ्या शब्दात करतात. संतांचं वर्णन माऊलींनी अनेक ठिकाणी केलं असलं तरी त्या वर्णनामध्ये सारखेपणा नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींनी ते वर्णन केलं, त्यामुळं ते वर्णन कंटाळवाणं वाटत नाही. ते वर्णन ऐकतच राहावं असं वाटतं. त्या वर्णनासाठी माऊलींनी वापरलेले दृष्टांत, माऊलींनी वापरलेले रूपक, त्या रूपकांमधून, दृष्टांतांमधून बाहेर सूचित होणारा अर्थ अतिशय उद्बोधक, मनोरंजक आणि तितकाच ज्ञानपूर्ण आहे. आणि म्हणून त्यांचंही चिंतन गांभीर्यानं आपल्याला करायचंय. जयाचे नाव तीर्थ रावो. माऊली त्या योगारूढ पुरुषाचं वर्णन करताना म्हणतायत की तो तीर्थराज आहे, तो तीर्थांचा राजा आहे. योगारूढ पुरुष जो आहे तो तीर्थांचा राजा आहे. काय तीर्थांचा राजा? तीर्थ त्याला म्हणतात की ज्याच्या दर्शनानं, ज्याच्यामध्ये स्नान केल्यानं पाप जळून जातात, त्यांना तीर्थ म्हणतो. तीर्थक्षेत्र हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तीर्थक्षेत्रामध्ये 3 गोष्टी असाव्या लागतात. एखाद्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं तर कशाच्या आधारावर? तर एखाद्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणण्यासाठी त्या ठिकाणी 3 गोष्टी असाव्या लागतात. पहिली गोष्ट देवता, दुसरी गोष्ट नदी आणि तिसरी गोष्ट संत. जिथं संत आहेत, जिथं नदी आहे आणि जिथं देव आहे त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणतात. नदी नसेल तर त्या ठिकाणाला पवित्र क्षेत्र म्हणतील. तीर्थक्षेत्र म्हणण्यापेक्षा पवित्र क्षेत्र, तीर्थही म्हणू शकतात. पण तीर्थक्षेत्र म्हणण्यासाठी या 3 गोष्टी तिथं असाव्या लागतात. कारण त्यामधला तीर्थ शब्द जो आहे तो पाण्याशी, नदीशी जोडणार आहे, त्याचं सूचक आहे तो. म्हणून तीर्थ म्हणजे काय? कारण आपण हातामध्ये तीर्थ घेतो म्हणजे पाणी घेतो किंवा द्रवरूप पदार्थ घेतो. म्हणून तीर्थ म्हटलं की द्रवरूप असं तिथून सूचित होतं. म्हणून तीर्थक्षेत्र म्हटलं की तिथं सगळ्यात आधी पाणी हवं. आळंदी तीर्थक्षेत्र आहे कारण आळंदीमध्ये इंद्रायणी आहे, देहूमध्ये इंद्रायणी आहे, पंढरपूरमध्ये चंद्रभागा आहे म्हणजे भीमा आहे, पैठण तीर्थक्षेत्र आहे कारण तिथंही गोदावरी नदी आहे. ज्याला ज्याला तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणाल तर तिथं नदी असली पाहिजे. दुसरी गोष्ट संत असले पाहिजे. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय आहेत, निवृत्तीनाथ आहेत, सोपानदेव आहेत, मुख्यतः ज्ञानोबाराय आळंदीमध्ये आहेत. म्हणून संतही आले आणि भगवंत तिथं तर सिद्धेश्वर भगवान शंकर परमात्मा कित्येक वर्षांपासून आहेत. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तिथे आहे म्हणजे देव आहे, संत आहेत, नदी आहे, तीर्थ आहे, म्हणून ते तीर्थक्षेत्र आहे. देऊला तुकोबाराय आहेत, तुकोबारायांचा पांडुरंग आहे आणि नदी पण आहे म्हणून तेही तीर्थक्षेत्र आहे. पैठण तीर्थक्षेत्र आहे, एकनाथ महाराज आहेत, गोदावरी आहे आणि तिथंही पांडुरंग जो त्यांच्या पूर्वजांनी आणलेला आहे तो पांडुरंगही तिथं आहे. आणि म्हणून तीर्थक्षेत्र म्हटलं की या 3 लोकांना तिथं असावं लागतं. संतांना माऊलींनी तीर्थराव म्हटलं कारण तीर्थामध्ये स्नान केल्यावर पुण्य मिळतं. पण संत तीर्थराव आहेत कारण संतांच्या नुसत्या दर्शनानं पाप जातात.
अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. एकनाथ महाराज म्हणतात, अर्धक्षण जरी संतांची संगत घडली, अर्धक्षण म्हणजे आपण डोळे बंद करून उघडतो त्याला आपण एक क्षण म्हणतो, त्यातला डोळा बंद करण्याचा अर्धा क्षण आणि उघडण्याचा अर्धा क्षण मिळून पूर्ण क्षण होतो. यातल्या अर्ध्या क्षणाची जरी संतांची संगत घडली तर महान अशी पापं जळून जातात असं माऊलींनी म्हटलंय. आणि म्हणून जयाचे नाव तीर्थ राहू, ते तीर्थांचे राजे आहेत. दर्शने प्रशस्तीसी ठाऊ, प्रशस्तीसी म्हणजे समाधानास, ज्यांच्या दर्शनानं समाधान मिळतं. दर्शने प्रशस्तासी प्रशस्तीसी ठाऊ, प्रशस्ती म्हणजे समाधान, ठाव म्हणजे ठिकाण. ज्यांच्या ज्यांचं दर्शन म्हणजे समाधानाचं ठिकाण आहे, ज्यांना बघितल्याबरोबर वाटतं बस आता आयुष्यात काही नको, मिळालं जे हवं होतं. स्वामी समर्थांना बघून, स्वामी समर्थांना भेटल्यावर अनेकांना वाटलं की आता दुसरं काहीच नको. श्री साईबाबांना बघितल्यावर दासगणू महाराजांना वाटलं आता दुसरं काही नको. अनेकांना तसं वाटलं. प्रत्येक देवत्वाला उपलब्ध झालेल्या विभूतीमध्ये आपल्याला त्यांच्या संपर्कात आलेल्याचा हा अनुभव जाणवतो की त्यांची भेट झाल्यावर आता दुसरं काही भेटावं, दुसरं काही मिळावं असं वाटत नाही. दर्शने प्रशस्तीसी ठाऊ, त्यांचं नुसतं दर्शन घेतलं की समाधान मिळतं. जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासीही, जो भ्रांती पडलेला आहे, जो अज्ञानी आहे, त्यालाही यांच्या संगतीत आल्यानंतर ब्रह्मभावाचा अनुभव येतो. फक्त थोडी संवेदना असावी लागते, फक्त थोडी कोमलता असावी लागते. थोडीशी कोमलता, थोडीशी भावनिकता असली की भ्रांतीयुक्त माणसालाही संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मभावाचा अनुभव येतो. जो सत्वशील पुरुष आहे त्याच्या सहवासात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला अनुभवायला येईल की त्याचा सहवास आपल्याला हवासा वाटतो. त्याच्याशी बोलणं, त्याच्याकडे बघणं, त्याच्या सहवासात राहणं हवंसं वाटायला लागतं. का तर त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मभावाचा अनुभव येतो. कुणास तर भ्रांतासही, भ्रांतीत असलेल्या व्यक्तीलाही तो अनुभव येतो. जयाचे नी बोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखय सर्व सुखादी ये खेळू जयाचा. अर्थात ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन, ज्याची दृष्टी ही महासिद्धीची जननी आणि स्वर्गादी सुख हा ज्याचा खेळ आहे, त्या पुरुषाचं वर्णन माऊली करतायत. जो योगारूढ आहे, जो निष्काम कर्म करणार आहे, जो ब्रह्मतत्वाला उपलब्ध झालेला आहे, जो निर्गुण निराकार तत्वाशी अनुसंधान साधलेला आहे. सयाचेनी बोले धर्मुजिये, त्याच्या बोलण्यामुळे धर्म जगत असतो. धर्म जगवला कोणी? संतांनी धर्म जगवला. संतांच्या शब्दांनी, संतांच्या साहित्यानं धर्म जगवला. जर साहित्य नसतं, जर संतांचं साहित्य नसतं, दर्शनकारांची दर्शन ग्रंथ नसती, रामायण महाभारत आदी ग्रंथ नसते, ऋषीमुनींनी लिहिलेले वेद उपनिषद नसती, तर धर्म टिकला नसता. धर्म या विभूतींच्या शब्दांनी टिकवलेला आहे. जयाचेनी बोले धर्म, जे ते बोलतात तेव्हा धर्म जगतो. धर्माला जीवन मिळतं त्यांच्या बोलण्यातून. कारण धर्म धारण करण्याचा पदार्थ आहे. जर त्याला कोणी धारणच केलं नाही तर धर्म निर्जीव पदार्थ आहे, निष्क्रिय पदार्थ आहे, शून्य पदार्थ आहे, नगण्य. त्याला काहीच अस्तित्व नाही धर्माला. धर्माला अस्तित्व तेव्हाच जेव्हा त्याला धारण करणारा कोणीतरी येतो. आणि धर्माला धारण करणाऱ्यांना निर्माण करणं, अशांना धर्म धारण करण्यासाठी प्रेरित करणं, ज्यांनी धर्म धारण केलेला आहे त्यांना धर्माच्या आचरणाचं मार्गदर्शन करणं, धर्माच्या आचरणात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचं उद्बोधन करणं, हे सगळं काम ब्रह्मनिष्ठ पुरुष करत असतात. म्हणून जयाचेनी बोले धर्मू जिये, ज्यांच्यामुळे धर्म जगतो. जर यांनी धर्माबद्दल बोलणं सोडून दिलं तर धर्म असून नसल्यासारखा होतो. कुणीच वापरणार नाही, कुणीच स्वीकारणार नाही, मग त्या धर्माचा उपयोग काय? म्हणून संतांच्या या योगारूढ पुरुषाच्या बोलण्यामुळे धर्म जगतो. दिठी महासिद्धी ते विये,
त्याच्या नुसत्या दृष्टीनं महासिद्धी प्राप्त होतात. त्यांनी फक्त नजर टाकून एखाद्याला म्हणावं, झाली तुझ्यावर महासिद्धींची कृपा, अशा अज्ञानालाही महासिद्धी प्राप्त होते. ज्ञानोबांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या तोंडी वेद वदवली अशी कथा आहे. ही कथा काय सुचवते ते सुचवणं खूप महत्वाचं आहे. प्रत्यक्षात हे घडलं की नाही हा चमत्काराचा भाग होईल, पण ज्ञानोबारायांसारख्या विभूतीनं भ्रांतीमूलक अज्ञानी व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला तरी तो ब्रह्मज्ञान बोलायला लागेल, यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य नाही. आणि म्हणून दिठी महासिद्धी ते विये, त्यांची नुसती दृष्टी पडली तरी महासिद्धी तिथे जन्माला येते. वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य सहज त्यांच्यामध्ये प्राप्त होतं. देखय स्वर्ग सुखादी दुये खेळू दयाचा. मग स्वर्ग सुखादी गोष्टी तर त्यांच्यासाठी खेळ आहेत. या स्वर्ग सुखामध्ये तर ते रमतच नाहीत, कारण तो त्यांच्यासाठी खेळाचा भाग आहे. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवते. अर्थात अशा पुरुषाची जरी सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता त्याला देतो. हे असो, त्याची स्तुती केली असता मोठा लाभ आहे. माऊलींचं मन इथं स्पष्ट झाले बघा. खूप गंभीर ओवी आहे, मजेशीर ओवी आहे. विपाये जरी आठवला चित्ता, विपाये शब्दाचा अर्थ आहे कदाचित, जरी आठवला चित्ता, त्याची नुसती आठवण जरी आली, त्याला नुसतं भेटता जरी आलं तरी दे आपुली योग्यता. तो देताना आपलं सर्व त्याला देऊन टाकतो. आपली योग्यताही समोरच्याला द्यायला तो कचरत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे गावबा नावाचा एक नोकर होता, घरगडी होता, घरातली कामं करायची. नाथ महाराजांच्या सहवासात आल्यावर गावबाला नाथ महाराजांनी एवढं आपलं देऊन टाकलं की त्या गावबानं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलेला रामायण नावाचा मोठा ग्रंथ, त्याचा अंतिम भाग या गावबानं लिहिला. मोठमोठे भाषाशास्त्रज्ञ, मोठमोठे संत साहित्य समीक्षक, मोठमोठे ओवी छंदाचे अभ्यासकही सांगू शकत नाहीत की यातल्या कोणत्या ओव्या गावबानं लिहिल्यात आणि कोणत्या ओव्या एकनाथ महाराजांनी लिहिल्यात. एवढी एक रूपता, एवढी प्रतिभा गावबाला दिली एकनाथ महाराजांनी. कारण संत जेव्हा देतात तेव्हा राखून काही ठेवत नाहीत. सामान्य लोक जे असतात, सामान्य बुद्धीचे जे गुरु असतात, त्यांना वाटतं की शिष्याला सगळं देऊ नये, आपलं काहीतरी राखून ठेवावं. सगळं शिष्याला दिलं तर तो आपल्यापेक्षा वरचढ होईल. पण जो खरा गुरु असतो त्याला सगळ्यात जास्त आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्याचा शिष्य त्याच्यापेक्षा वरचढ होतो. आणि म्हणून खरा गुरु देताना राखून देत नाही, तो सगळंच देतो. आणि संत तर आपलं काहीच राखून ठेवत नाही, तरी दे आपली योग्यता, आपली पात्रता, आपली योग्यताच ते समोरच्याला देऊन टाकतात. हे असो तया ते प्रशंसिता लाभ. हे असो, माऊलींनी स्वतःला नियंत्रणात आणले. कारण असंच आपण वर्णन करत राहिलो तर विषय बाजूला राहील आणि मी त्या वर्णनातच गुंतून राहील. आणि मी वर्णनात गुंतलो की मूळ विषय बाजूला राहील. पुन्हा म्हणजे निवृत्तीनाथ महाराज किंवा इतर जण मला आठवण करून देतील की मूळ विषयाकडे या. त्याच्यापेक्षा आपणच स्वतःला सावध केलेलं बरं. म्हणून माऊली म्हणतात, हे असो, मी इथं ही स्तुती थांबवतो, पण एक गोष्ट तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची माऊलींनी तर सुचवलेली आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय ही गोष्ट अतिशय गांभीर्यानं घेतो. ती गोष्ट म्हणजे हे असो तया ते प्रशंसिता लाभवती. त्यांची स्तुती केली की मात्र लाभ होतो. संतांचं कौतुक केलं, संतांचं गुणगान गायलं की त्यांचं गुणगान गाणाऱ्याला लाभ नक्की होतो. म्हणून संतांचं कौतुक करावं, संतांचे गुण गावेत, संतांचं चरित्र ऐकावं, संतांचे विचार ऐकावेत. संत काय बोलले, संत कुठं बसले, कुठं हसले, कुठं चालले, हे सगळं बघावं. तो माऊलींचा सहवास असतो, त्यात एक वेगळा आनंद असतो. आपले वारकरी आळंदीहून, देहूहून, वेगवेगळ्या गावाहून निघतात पांडुरंगाला भेटण्यासाठी. तेव्हा ते संतांच्या जवळ असतात, माऊलींचं चालणं बघतात, माऊलींचं हसणं अनुभवतात, माऊलींच्या ते बरोबर असतात. हा अनुभव ज्याला आला, ही संवेदना ज्याला आली,
त्याच्या एवढा लाभार्थी या जगामध्ये दुसरा कोणी नाही. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. म्हणून संतांचं कौतुक तुम्ही करत राहावं, आम्ही करत राहावं याची सूचना माऊलींनी दिलेली आहे. संतांचं कौतुक करत राहायचं, संतांचं नामस्मरण करत राहायचं, संतांचे शब्द ऐकत राहायचे, संतांचे ग्रंथ ऐकत राहायचे, संतांचं नामस्मरण करत राहायचं. पुढे भगवंत काय म्हणतायत बघा. योगी उज्जीत सतत मात्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. अर्थात योगी पुरुषाने एकांतामध्ये राहून एकाकी व निरीक्ष बनून सर्व परिग्रहांचा त्याग करून आणि अंतःकरण व देह यांचे संयमन करून चित्त एकसारखे स्वस्थ ठेवावे. ज्यांचं माऊलींनी इतकं वर्णन केलं, ज्यांना या सबंध जगतातलं ब्रह्मतत्व प्राप्त झालं, सबंध जगतातल्या ब्रह्मतत्वाशी जे एकरूप होऊन स्वतः ब्रह्म झाले, ती अवस्था त्यांनी कशी प्राप्त केली, ती अवस्था काय केल्यानं प्राप्त होते, याच्या वर्णनाकडे भगवंत इथं वळलेले आहेत. ज्याला ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे अशा योगी पुरुषानं एकांतामध्ये राहावं, एकाकी राहावं, निरीक्ष बनावं, सर्व परिग्रहांचा त्याग करावा आणि अंतःकरण आणि देह यांच्यामध्ये संयमन साधून चित्त स्वस्थ ठेवावं. ज्याला ही अवस्था प्राप्त करायची आहे त्याने या गोष्टी कराव्यात. कारण या गोष्टी हा संतांचा स्वभाव आहे, योगारूढ पुरुषांचा हा स्वभाव आहे. ते एकांतात राहतात, ते एकाकी राहतात, ते निरीच्छ असतात, त्यांनी परिग्रहांचा त्याग केलेला असतो, अंतःकरण आणि देह यांच्यामध्ये त्यांनी संयम साधलेला असतो आणि त्यांचं चित्त कायम स्वस्थ असतं. आणि म्हणून ते जसे आहेत तसं ज्याला बनायचं आहे त्यानं आधी तसं बनायचा सराव करावा, प्रयत्न करावा, अभ्यास करावा. तसा बनण्याचा जो प्रयत्न करेल, तसा राहण्याचा जो प्रयत्न करेल, हळूहळू तसं राहत राहत तोच बनून जाईल, त्याला त्याचीच सवय लागेल. आणि म्हणून ज्याला संत बनायचं आहे त्यानं संतांसारखं राहण्याचा प्रयत्न करावा. संतांसारखं शांत राहणं, कमी बोलणं, प्रेमळ स्वभाव ठेवणं, इतरांच्या हिताचा विचार करणं, या सगळ्या लक्षणांनी जो युक्त आहे माऊली त्यांचं वर्णन करतायत. आता या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत बघा. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण वसे अखंडित. अर्थात पुन्हा कधी मावळणार नाही असा ज्ञान सूर्य ज्याच्या अंतःकरणात उदय पावला तो मग आपण आपल्याच स्वरूप स्थितीत सदैव असतो. एकांतात राहणं वेगळं आणि एकांतात राहावंसं वाटणं वेगळं. एकांतात सहज राहणं हा संतांचा स्वभाव आहे. का तर पुढती अस्तवेना ऐसे, त्याच्या समोर जे आहे त्याला जे प्राप्त झालेलं आहे ते कधीच संपणार नाही असा त्याला अनुभव आलेला आहे. जया पाहले अद्वैत दिवसे, दिवस शब्दाचा इथं अर्थ उजेड असा होतो, सूर्य असा होतो. अद्वैत म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा उजेड ज्याच्या समोर पडलेला आहे. मग आपणपेची आपण दिसे अखंडित, आणि जो स्वतःलाच अखंडपणे स्वतःमध्ये बघतोय, ज्यानं स्वतःला खरेपणानं बघितलंय. आणि जेव्हा आपण स्वतःला खरेपणानं बघतो तेव्हा आपणच आपल्याला अखंडपणे बघायला लागतो, जाणवायला लागतो. आता आपल्या बोलण्यात आणि मानण्यात भेद आहे. आपण मी ब्रह्म आहे असं म्हटलं तरी ब्रह्मापेक्षा मी वेगळा आहे, मी शारीरी आहे हा भाव त्या शब्दाला चिकटलेला असतो. पण ज्याला खरोखर अनुभव आला की मी तो ब्रह्म आहे, जो स्वतःलाच स्वतःमध्ये पाहायला लागतो, मग आपणची आपण असे अखंडित, तो स्वतःच स्वतःमध्ये रममाण होतो. ज्याला आत्मज्ञान होतं, ज्याला ज्ञान सूर्य दिसतो आणि जो कधीच मावळणार नाही असं ब्रह्मतत्व त्याला दिसतं.
ऐसिया जो विवेकी, ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तीही लोकी तोच म्हणून. अर्थात पार्था, अशा दृष्टीचा जो विवेकी आहे तोच एकाकी व सर्व व्यापकतेमुळं परिग्रह करण्यास अन्य वस्तूच नसल्यामुळं तिन्ही लोकात अपरिग्रही तोच आहे. आपण मिळवतो कशासाठी? आपण जमवतो कशासाठी? आपण जे जमवतो, जे मिळवतो ते माझ्यापासून कधीतरी दूर होणार आहे ही भावना त्याच्या मुळात असते. एखाद्याला पैशाचा मोह का असतो? तुम्ही थोडंसं खोलात गेलात, मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याच्या आत शिरलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या मनामध्ये हा पक्का भ्रम बसलेला आहे की संपत्ती मला सोडून जाणार आहे, म्हणून त्याला संपत्तीला स्वतःजवळ ठेवायचं. संपत्ती संपण्याची त्याला भीती आहे. ज्याच्याकडे लाखभर रुपये आहेत त्याला वाटतं करोडो रुपये असावेत, कारण त्याच्याजवळ असलेले लाखभर रुपये कधी संपतील याचा त्याला भरवसा नाही. आणि म्हणून लाखभर असले तरी त्याला करोडो हवेत, कारण करोडो आले तर लाखभर खर्च करता येतील. पण ज्याच्याकडे करोडो आहेत त्याला अब्जावधी असावेत वाटतं, कारण अब्जावधी असले तर करोडो खर्च करता येतील, किती खर्च केले तरी थोडेफार आपल्याकडे असतील असं अब्जाधीशाला वाटतं. या जगात अनेकांकडं प्रचंड संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचा मोह कुणाला सुटत नाही. त्याच्या मुळात वृत्ती ही आहे की जे आपण जमवतो ते आपल्यापासून सुटणार आहे असा त्याला भ्रम असतो. पण थोडं खोलात गेलात तर लक्षात येईल की सोडणाराही तोच आहे, सुटणाराही तोच आहे आणि सुटण्याची प्रक्रियाही तोच आहे. या जगामध्ये ज्याला तुम्ही सोडण्याची भीती बाळगता ते आपोआप सुटणारच आहे. जितकी ती सोडण्याची, चिकटवण्याची, पकडण्याची भावना तुमच्या अंतःकरणात आहे तितकं ते सुटण्याचं नक्की ठरलेलं आहे. या शरीरावर जितका मोह कराल तितकं हे शरीर संपण्याचं दुःख तुमचं गहन असणार. संपत्तीचं उदाहरण दूरचं झालं, गरीबाला ते एखाद्या वेळी लागू पडणार नाही, पण शरीराचं उदाहरण गरीब श्रीमंत सगळ्यांना लागू पडतं. जितका शरीराचा मोह तितकं मरणाची भीती, आणि जितकी या शरीराबद्दल निरीच्छा अवस्था तितकी मरणाबद्दल निर्भयता. हे साधं सूत्र आणि साधं गणित आहे. तुम्हाला जगण्याचा मोह आहे म्हणजे तुमचं शरीरावर प्रेम आहे, शरीराबद्दल मोह आहे. एकदा या शरीरावरचा मोह संपला मरणाची भीती संपून जाते. माऊली सांगतायत, ऐसिया दृष्टी जो विवेकी, जो या दृष्टीनं विवेकी बनलेला आहे, ज्याला सगळीकडं ब्रह्मतत्व दिसतंय, जो अद्वैत ज्ञान सूर्य ज्यानं बघितलेला आहे, पार्थात तो एकाकी, तो एकाकी. इथं एकाकी शब्दाचे दोन अर्थ होतात. एक इथं दिलेला आहे एकाकी म्हणजे अद्वितीय, आणि त्याचाच अर्थ म्हणजे अद्वितीयचाही तोच अर्थ होतो. अद्वितीय म्हणजे दुसरा नाही, आणि त्याचाच एक वेगळा अर्थ होतो की एकच आहे. एकच आहे का म्हटलं? एकच आहे म्हणणं हा शब्द दोष आहे. वदतो व्याघात नावाचा दोष आहे एकच आहे म्हणणं. कारण एकच आहे असं आपण दोन असल्याच्या परिप्रेक्षात सापेक्षात म्हणत असतो. जी गोष्ट दोन असू शकतात त्यातल्या एकीला सुचवण्यासाठी आपण एक आहे असं म्हणतो. पण या जगात जे एक आहे, एकमेव आहे, त्याच्यासाठी आपण एक आहे असा शब्द वापरत नाही. दोन असं म्हटलं की कल्पना तरी का होईना, कल्पनेत तरी का होईना दुसरा येतो. जो ब्रह्मतत्वाला उपलब्ध झाला त्याचा अनुभव दुसऱ्याचा नाहीच. त्याला सगळं एकच दिसतंय, दुसरा दिसतच नाही. पण दुसरा दिसत नाही असं म्हणणंही चुकीचं आहे, आणि एकटाच दिसतो असं म्हणणंही चुकीचं आहे. या दोन्ही चुकांचा एक मधला मार्ग म्हणजे अद्वैत. तो शब्द म्हणजे अद्वितीय, दोन नाही. अद्वैत म्हणजे दोन नाही. दोन नाही याचा अर्थ एक आहे असं नाही. एक आहे म्हणावं तर वदतो व्याघात दोष येतो.
कारण एक असल्यावर आहे म्हणायचं काही प्रयोजन नसतं. आपण म्हणतो मला एक मुलगा आहे, का तर दोन असू शकले असते, 3, 4ही असू शकले असते, म्हणून मला एक मुलगा आहे असं आपण म्हणतो. जिथं जिथं दोन किंवा दोनपेक्षा अधिकची अपेक्षा असते किंवा कल्पना असते, तिथंच आपण एक शब्द वापरतो. जिथं मी दोन आहे असं आपण कधी आयुष्यात म्हणतो का? मी दोन आहे आयुष्यात कधी कल्पनाही आपण करत नाही, कारण मी एक आहे हे आपल्या मनात पक्क असतं. म्हणून मी दोन आहे हा शब्द आपल्याला दोषपूर्ण वाटतो, आश्चर्य वाटतं असा शब्द ऐकला की मी दोन आहे असं म्हटलं की. कारण दोन हा शब्द एक नसण्याचं सूचन आहे, आणि ब्रह्म तर एक आहे म्हणून त्याला दोन असंही म्हणता येत नाही. पण ते एक आहे असंही म्हणता येत नाही, कारण एक आहे म्हणावं तर दुसरं काहीतरी आहे, त्याच्या परिप्रेक्षात हा एक आहे असा एक दोष, असा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आमच्या दार्शनिकांनी खूप सुंदर शब्द वापरलाय, अद्वैत. एकाकी म्हणजे अद्वितीय, सहजे अपरिग्रही जो तीही लोकी. मग त्याला आता जमवायचं मिळवायचं काय राहील? मी माझ्या शरीराला सोबत थोडी ठेवतो. माझं नख माझ्या बरोबर आलं पाहिजे, माझी बोटं माझ्या बरोबर आली पाहिजेत, माझं मनगट, माझं कोपर, माझे डोळे, माझं नाक, माझे हात, कान, केस वगैरे सगळं माझ्या बरोबर आलं पाहिजे असा मी कधी विचार करतो का? हे शरीर सोबत घेतलं पाहिजे असा माझ्या मनात कधी विचार येतो का? नाही. मी शरीर साठवत नाही. परिग्रह म्हणजे साठवण्याची वृत्ती, बाळगण्याची वृत्ती, जवळ ठेवण्याची वृत्ती. मी माझ्या शरीराला जवळ ठेवत नाही. शरीराला लागणाऱ्या वस्तू जवळ ठेवेल, मी चष्मा जवळ ठेवेल, मला हवा असेल मी घड्याळ जवळ ठेवेल, मला हवा आहे तर मी शर्ट पॅन्ट वगैरे ज्या वस्तू लागतील त्या जवळ ठेवेल, पण शरीर जवळ ठेवायचा विचार माझ्या मनात येत नाही. मी कपड्याचा परिग्रह करेल, चष्म्याचा परिग्रह करेल, माझ्या शरीराला लागणाऱ्या वस्तूंचा परिग्रह करेल, पण मी शरीराचा परिग्रह करणार नाही. माझ्याकडे एक हात आहे म्हणून दुसरा कोणाचा हात मी माझ्याजवळ ठेवणार नाही. माझ्याकडे बोट आहेत म्हणून मी दुसऱ्याची बोटं सांभाळून ठेवणार नाही. जो मीच आहे त्याला साठवायची गरज काय? जो सगळं जगत ब्रह्मरूपानं पाहतो, सहजपणे अपरिग्रही जो तीही लोकी, आणि म्हणून साहजिकपणे तिन्ही लोकांमध्ये तो अपरिग्रही आहे. तो काहीच बाळगत नाही, तो दिगंबर आहे. कोणत्याच गोष्टी त्याला बाळगायची गरज नाही, कारण त्याच्या त्या अवस्थेमध्ये सगळं आहे, सगळं काही त्याच्या असण्यातच आहे. तोच म्हणून ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. अर्थात अशी प्राप्त पुरुषाची लोकोत्तर लक्षणे सर्वज्ञ जो श्रीकृष्ण त्यांनी सांगितली, असा जो लोकोत्तर पुरुष आहे. ऐसी असाधारणे, अशी जे पुरुष आहेत ज्यांचा हा अनुभव आहे, तो अनुभव असाधारण आहे. आपण सर्व साधारण लोक आहोत. आपल्याला हा अनुभव असाधारण वाटणं साहजिक आणि स्वाभाविक आहे. आपण परिग्रह करणारी माणसं, आपल्याला आपल्या वस्तू आपल्या जवळ राहाव्या असं वाटत राहतं. पण जो असा असाधारण पुरुष आहे त्याला काहीही बाळगावं असं वाटत नाही. ज्या क्षणी सोडून द्यावं वाटलं त्या क्षणी सगळं तिथंच सोडून तो निघून जातो. त्याला मिळवायची काही अपेक्षा नसते. ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. तर निष्पन्न शब्दाचा अर्थ आहे सिद्ध पुरुष. खूप सुंदर शब्द आहे निष्पन्न, खूप खूप खोल शब्द आहे. माझ्यामध्ये अभिव्यक्तीचं सामर्थ्य आहे, बीजामध्ये वृक्ष होण्याचं सामर्थ्य आहे, पण त्या बीजाला वृक्ष होता आलं पाहिजे. त्या बीजामध्ये वृक्ष निष्पन्न होण्याची शक्यता आहे, सामर्थ्य आहे, पात्रता आहे, पण त्याला ती संधी मिळाली पाहिजे. त्याला जर योग्य संधी मिळाली तर त्या बीजाचा वृक्ष होतो. तसा जीवात्म्यामध्ये पात्रता आहे परमात्मा होण्याची. या जीवात्म्यातून परमात्मा निष्पन्न होऊ शकतो, आणि तो निष्पन्न झाला तर माऊलींनी त्यांच्यासाठी शब्द वापरलाय निष्पन्न.
माऊलींनी क्रियापदाला नाम करून टाकलंय. निष्पन्न ही क्रिया आहे, क्रियापद आहे. निष्पन्न होणे या क्रियापदाला माऊलींनी नामामध्ये रूपांतरित केलंय. व्याकरणाच्या भाषेत बघतोय आपण. जसं काही उदाहरण सांगतो. ज्ञान देणे हे क्रियापद आहे. ज्ञान देणे. ज्ञानदा हे नाम आहे. एखाद्याचं नाव ज्ञानदा असू शकतं, एखाद्या मुलीचं नाव ज्ञानदा असू शकतं आहे. तर हे ज्ञानदा हे क्रियापदाचं झालेलं नामरूप आहे. तसं निष्पन्न होणे ही क्रियापद आहे. निष्पन्न हे क्रियापद आहे. माऊलींनी त्याला नामात बदललंय. निष्पन्नाची लक्षणे. असा निष्पन्न म्हणजे सिद्ध पुरुष जो आहे त्याची लक्षणं आपुलेची बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. अशा प्राप्त पुरुषाची लक्षणं जो सर्वज्ञ पुरुष आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. वेगवेगळ्या पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा ही लक्षणं सांगायला लागलेत. जो ज्ञान याचा बापू, देखणे याचे दिठीचा दीपू, जया दादुले याचा संकल्प विश्वरची. जो श्रीकृष्ण ज्ञानांचा मुकुटमणी व सृष्टीचा प्रकाशक असून असा सर्व सामर्थ्यवान आहे की केवळ संकल्प मात्रे करून विश्वरचना करतो. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन माऊलींनी करायला सुरुवात केलेली आहे. माऊलींच्या वर्णनाच्या आवडीचा हा दुसरा विषय. देवाचं वर्णन आणि संतांचं वर्णन. माऊली भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतायत, जो ज्ञानी यांचा बापू, ज्ञानी लोकांना जो जन्माला घालतो. ज्यानं अनेक ज्ञानी जन्माला घातले, वेद निर्माण करून कित्येक ज्ञानी जन्माला घातले. श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या जीवनात अनेकांना ज्ञान देऊन त्यांना ज्ञानी बनवलं. म्हणून जो ज्ञान याचा बापू, ज्ञान ज्याच्यापासून जन्माला येतं, देखणे याचे दिठीचा दीपू, जो दृष्टीचा प्रकाशक आहे, दिसणं ज्याच्यामुळं दिसण्यायोग्य होतं, बघणं ज्याच्यामुळं बघण्यायोग्य होतं, बघण्याची प्रक्रिया ज्याच्यामुळं होते, देखणे याचे दिठीचा दीपू, बघणाऱ्याच्या पाहण्याच्या दृष्टीचा जो दिवा आहे तो परमात्मा आहे. तोच आपल्याला सगळं दाखवतो. नुसते डोळे असून चालत नाही. डोळ्यांमध्ये दिसण्याचं पाहण्याचं सामर्थ्य असावं लागतं. ते सामर्थ्य तो आहे. शरीर तो आहे म्हणून शरीर आहे. तो नसला तर हे शरीरही शरीर नाही. तो नसला, तो गेला तर या शरीराला जाळावं किंवा पुरावं लागतं. याच्या पलीकडे काही नाही. तो आहे म्हणून सगळं आहे. तो आहे म्हणून दृष्टी आहे. म्हणून देखणे याचे दिठीचा दीपू, जया दादुले याचा संकल्प विश्वरची. दादुले याचा म्हणजे सामर्थ्याचा, संकल्प म्हणजे इच्छा. त्याची सामर्थ्याची इच्छा एवढी आहे की त्यानं नुसतं इच्छा केली तर त्याच्या इच्छेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वरची. संबंध विश्वाची रचना तो केवळ इच्छेवर करू शकतो. या सगळ्या सृष्टीची रचना कशी झाली याच्याबद्दल संतांचं, अनेक दार्शनिकांचं असं मत आहे की त्या निर्गुण निराकार अशा ब्रह्मरूप परमात्म्याला सगुण साकार व्हावं अशी इच्छा निर्माण झाली, वासना निर्माण झाली, आकांक्षा निर्माण झाली. त्या आकांक्षेतून मायेचा जन्म झाला आणि मायेनं त्या परमात्म्याच्या आधारानं, आधारस्तंभानं, आधार परमात्मा, आधेय माया आणि त्याच्या आधारावर सगळी सृष्टी रचली गेली. पाया ब्रह्मतत्व, खांब माया आणि आकाराला आलं हे सगळं विश्व. म्हणून जया दादुल याचा संकल्प विश्वरची. ज्याच्या केवळ इच्छा मात्रानं, इच्छेच्या सामर्थ्यानं विश्व तयार होतं, असा तो परमात्मा अर्जुनाला या योग्यांची लक्षणं सांगायला लागला असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्या आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.